आज बघा आपण अशी ही चटपटीत फ्रँकी बघणार आहोत। घरच्या घरी कशी करू शकतो ते आज आपण बघणार आहोत। आज झाली बहिणीची मुलं, तर त्यांना काहीतरी खायला पाहिजे होतं, तर म्हटलं बघा त्यांना काहीतरी वेगळं करून देऊया म्हणून बघा आज अशी मी फ्रँकी केलेली आहे आणि आज आपण बघणार आहोत। एकदम साधी सिंपल आहे। रोजच्या भाज्यांपासून तेच करण्यापेक्षा काहीतरी आपलं नेहमी असं आपण वेगळं करू शकतो घरच्या घरी। तर ही फ्रँकी बघा तुम्ही मुलांच्या डब्याला, संध्याकाळच्या नाश्त्याला किंवा सकाळच्या नाश्त्याला, संडेला वगैरे तुम्ही ही करू शकता। कोणी पाहुणे वगैरे आले तरी पण एकदम मस्त आहे। पोटभरीची आहे फ्रँकी। एक फ्रँकी खाल्ली की एकदम असं पोट भरून जातं आणि मस्त असं बघा सगळं घरचं साहित्य आहे छान असं। तर आज आपण ही फ्रँकी बघणार आहोत। तर शुभदा कांगणे चॅनलमध्ये तुम्ही तर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करत जा। साधी सिंपल रेसिपी आहे। तर बघा ती दिसायला एवढी भारी दिसते ना, तेवढी चवीला पण अप्रतिम आहे। मस्त अशी फ्रँकी आज मुलांसाठी मी केली, तर म्हटलं चला तुमच्यावर पण शेअर करूया। तर रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। मस्त अशी आज आपण घरगुती फ्रँकी बघणार आहोत। चला मग पटकन सुरुवात करूया। ते इथे बघा मी एक वाटीभर मैदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, किंचित मीठ घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये आता आपण थोडंसं तेल घेणार आहोत। 2 चमचेभर बघा मी ह्याच्यामध्ये तेल घेते आहे। हे आता आपण चपातीचं पीठ मळतो आहे, जे फ्रँकीची चपाती असते ना त्याचं पीठ आपण मळतो आहे। मी आता याच्यामध्ये मैदा आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही फक्त मैदा पण घेऊ शकता, नाहीतर किंवा फक्त गव्हाचं पीठ पण घेऊ शकता। थोडं पाणी ॲड करून पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। जसं आपण सेम चपातीचं पीठ मळतो ना तसंच सेम आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आता पीठ बघा थोडं पाणी घेऊन पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे। त्याच्यावर थोडंसं तेल घेऊया, अर्धा चमचाभर। तेलाने पण परत एकदा पीठ चांगलं असं आपण मळून घेऊया। या फ्रँकी ना घरामध्ये खूप मस्त होतात, तुम्ही पण कधीतरी करून बघा, मुलांना करून द्या। आज बहिणीची मुलं आली, त्यांना काहीतरी खायला पाहिजे होतं। सकाळीच आम्ही उपवासाचा फराळ केला होता, तर म्हटलं चला आता त्यांच्यासाठी काहीतरी असं स्पेशल करूया। बघा आता पीठ मळून झालेलं आहे। पीठ आता आपण बाजूला ठेवून देऊया आणि इथे बघा मी शिजवलेले बटाटे घेतलेले आहेत। बटाटे बघा शिजवून पूर्णपणे थंड करून घेतलेली आहे, कारण जे आपण ह्याच्यासाठी टिक्की करणार आहोत ना फ्रँकीसाठी, त्यासाठी ना बटाटे एकदम अशी कोरडी लागतात, त्याच्यामध्ये अजिबात पाणी नको। आणि बटाटा शिजवताना ना नेहमी कुकरमध्ये भांडं ठेवून नंतर त्याच्यामध्ये बटाटे ठेवा, डायरेक्ट पाण्यामध्ये ठेवू नका। तर बटाटे बघा चांगली सोलून आपण त्याची साल काढून मॅश करून त्याच्यामध्ये आता मसाले ॲड केलेले आहेत। हळद घेतलेली आहे, हिंग घेतलेला आहे, लाल मिरची पावडर घेतलेली आहे, चाट मसाला घेतलेला आहे, किंचित आमचूर पावडर घेतलेला आहे, काळं मीठ घेतलेलं आहे बघा आता, आणि 1 चमचा घरचा मसाला घेतलेला आहे। थोडीशी याच्यामध्ये कोथिंबीर घेऊया, थोडं साधं मीठ घेतलेलं आहे, अर्धा कांदा घेतलेला आहे, बारीक कापून घेतलेला आहे अर्धा कांदा। हे बघा आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ही भाजी ना आपल्याला टिक्की बनवतो ना आपण फ्रँकीची, तेव्हा ही भाजी पूर्ण अशी कोरडी झाली पाहिजे, मग त्याच्यात टिक्की पण खूप छान होतात। आणि आता बघा मी ह्या टिक्कीला ना असा लांब सडक असा आकार देते आहे। तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही याला आकार देऊ शकता। टिक्कीचं असं हे सुक्कं भाजी असली ना की ह्याला ॲडिशनल सुक्कं असं पीठ लावायची काही गरज नाही लागत। ह्या अशा टिक्क्या खूप मस्त होतात आणि त्याची चव पण अप्रतिम लागते। तर आज बघा मी तुम्हाला झटपट अशी घरगुती काहीतरी वेगळं चटपटीत कसं करू शकतो ते आज मी तुम्हाला दाखवलेलं आहे। तर टिक्की बघा तुमच्याशी बोलता मी या एवढ्या करून घेतलेल्या आहे।
पीठ पण छान आपलं भिजून झालेलं आहे, टिक्की बाजूला ठेवून दिलेले आहे. तर आता ह्याला फ्रँकीला सगळ्यात पहिला चपाती लागतात, त्या फ्रँकीच्या चपात्या त्या आपण करून घेणार आहोत. हे बघा, जेवढं पीठ दाखवलं होतं ना तेवढ्यामध्ये 6 गोळे झाले होते. तर आता मी 6 चपात्या आपण लाटून घेऊया. आणि आता ह्याला बघा मी लाटताना गव्हाचं पीठ लावते आहे. तुम्ही मैदा पण लावू शकता किंवा असंच कोरडं पण लाटलं तरी पण चालेल. आणि जेवढी पातळ होईल ना तेवढी पातळ आपल्याला लाटून घ्यायची आहे. पोळी बघा, पीठ बरोबर असं मळलेलं असेल ना तर ह्याच्या पोळ्या खूप छान होतात. तुम्हाला जास्त पीठ लावायची गरज नाही लागत. हे बघा किती पातळ मी पोळी लाटून घेतलेली आहे, चपाती. हे बघा, आता अशाच मी बाकीच्या पण लाटून घेते. पोळ्या बघा सर्व लाटून घेतलेल्या आहे. एका साईडला तवा पण गरम करत ठेवलेला आहे. तर आपण लगेचच पोळ्या भाजून घेऊया. आणि या फ्रँकीच्या पोळ्या ना पूर्णपणे अशा भाजून घ्यायच्या नाही, थोड्याशा कचवर ठेवायच्या, कारण त्या नंतरला पण आपण भाजतो त्या पोळ्या. बघा, मी आता अशाच प्रकारे सर्व पोळ्या मी भाजून घेते. पोळ्या बघा सर्व भाजून घेतलेल्या आहे. आणि आता त्याच तव्यावर आपण ती टिक्की मी तुम्हाला दाखवली ना आता करून, त्यात टिक्की आपण ह्याच्यावर करून घेणार आहोत फ्राय. बघा, त्या टिक्कीला मी पीठ रवा काहीच लावलं नाही आहे. त्या डायरेक्टली मी अशा ठेवते आहे, कारण ते आपली टिक्कीचं भाजी खूप छान अशी ड्राय झालेली आहे, सुकी झालेली आहे. म्हणून त्याला काही ॲडिशनल पीठ रवा काहीच लावायला लागत नाही. त्या अशाच खूप छान होतात. फक्त आपल्याला दोन्ही बाजूनी छान असं गोल्डन रंग खरपूस आपल्याला त्या भाजून घ्यायच्या आहेत. बघा, त्याचं भाजी एवढी छान झालेली आहे की त्या तव्याला पण अजिबात त्या चिटकलेला नाही आहे. आणि त्याचा रंग बघा किती सुंदर आलेला आहे. तर आता बघा मी दोन्ही बाजूनी व्यवस्थित त्या भाजून घेतलेल्या आहेत, मस्त फ्राय झालेल्या आहेत. हे बघा, तर आता मी त्या काढून घेते. आणि आता आपण पटकन फ्रँकी बनवायला घेऊया. प्लेटमध्ये बघा टिक्की काढून घेतलेली आहे. आणि आता इथे बघा मी एका वाटीमध्ये 3 ते 4 चमचे ना शेजवान चटणी घेतलेली आहे. आणि आता थोडं बघा मी टॅमॅटो केचप घेते आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये मिओनीज पण टाकू शकता. आता त्या मुलांना मिओनीज आवडत नाही, म्हणून मी फक्त शेजवान चटणी आणि टॅमॅटो केचप घेतलेला आहे. आणि तुमच्याकडे ना ज्या भाज्या असतील ना त्या तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता, घेऊ शकता. ज्या भाज्या तुम्हाला मुलांना आवडतात ना त्या तुम्ही घेऊ शकता. आणि चटणी पण इथे तुम्हाला जी पाहिजे ना ती तुम्ही ह्याच्यामध्ये घेऊ शकता. तर आता बघा पोळी घेतलेली आहे, छान अशी भाजलेली आहे. बघा पोळ्या बघा तुम्हाला मग अशी दाखवल्याप्रमाणे सर्व भाजून घेतल्या होत्या. तर आता इथे बघा मी कोबी घेतलेला आहे कापून आणि कांदा घेतलेला आहे. ज्या भाज्या होत्या ना मी घरामध्ये त्याच घेतलेल्या आहेत. तुम्ही कोणत्या पण मुलं जी भाजी खात नाही ती तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करून तुम्ही ते मुलांना देऊ शकता. आता बघा ह्याच्यावर मी चटणी जी तुम्हाला दाखवली ना केली आहे घरामध्ये तयार, ती मी ह्याच्यामध्ये लावून घेते. व्यवस्थित पूर्ण पोळीला लावून घ्यायची. आता थोडीशी कोबी त्याच्यावर स्प्रेड करते. बघा कोबी पण असं एकदम बारीक बारीक कापायचा, कांदे पण एकदम असे बारीक बारीक कापून घ्यायचे. तुम्ही गाजर पण ह्याच्यामध्ये घेऊ शकता, पण आता काय करणार ना मुलं ती अचानक आली आणि आता जे घरामध्ये होते फ्रीजमध्ये तेच मी भाज्या घेतलेल्या आहेत. आणि आता टिक्की घेतलेली आहे बघा, तीच हाताने थोडीशी स्प्रेड करते. त्याच्यावर परत मी कोबीचे लेयर्स ठेवते आहे, कांदा ठेवते आहे.
आणि आता ह्याच्यावरून आपण थोडंसं काळं मीठ आणि चाट मसाला आपण स्प्रेड करणार आहोत, त्याच्याने अजून मस्त त्याची चव खूप छान लागते। मी बघा आता ह्याच्यावर काळं मीठ आणि चाट मसाला भुरभुरलेला आहे थोडंसं। तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पेरी पेरी मसाला, चीज मसाला, कोणताही ज्या फ्लेवरचं तुम्ही कराल ना, किंवा मॅगी मसाला म्हणा, ते पण तुम्ही ह्याच्यावर थोडंसं असं भुरभुरू शकता मस्तपैकी। त्याच्याने पण जे मसाले वापरू ना, त्याची तुम्हाला त्या फ्लेवरची फ्रँकी तयार होते। आता बघा एकदम असं घट्टपणे ते रोल करून करायचं आहे। बघा साधी सोपी रेसिपी आहे, जे आपण रोजला भाज्या वगैरे करतो ना, त्यातूनच मुलांना आपण असं वेगवेगळं काहीतरी करून देऊ शकतो। मुलं पण खुश, आपण पण खुश। तर बघा एक फ्रँकी झालेली आहे मस्तपैकी। आता मी तुम्हाला अशीच अजून एक करून घेते त्याच प्रकारे। बघा आता ते घरामध्ये साहित्य आहे ना, त्या साहित्याने मी मुलांना करून दिलेली आहे ही फ्रँकी। मुलं पण खुश एकदम। तर म्हणून म्हटलं चला तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करूया, तुम्हाला पण आवडेल, तुम्ही पण मुलांना करून देऊ शकता असं काहीतरी वेगळं। बघा आता सेम तसंच कोबी घेतलेला आहे, थोडेसे कांद्याचे बारीक बारीक काप केलेले आहे, ते पण मी तिथे लावते आहे। आणि ह्या भाज्या ना कच्च्या एवढ्या मस्त लागतात ना, त्या बटाट्याच्या टिक्की बरोबर खूप मस्त लागतात। आणि ही बटाट्याची टिक्की पण तुम्ही ही नुसती पण सॉस बरोबर वगैरे टोमॅटो केचप बरोबर तुम्ही ही सर्व करू शकता, एवढी मस्त लागते। आता बघा मी त्याच्यावर थोडीशी चटणी ती आपण केलेली आहे, शेजवान चटणी आणि टोमॅटो केचपची, ती पण मी त्याच्यावर स्प्रेड केलेली आहे। थोडीशी कोबी स्प्रेड केलेला आहे बघा थोडंसं। आता परत तसाचं रोल करून घेऊया, घट्टसर रोल करायचा। आणि ही एक फ्रँकी ना पूर्ण पोटभर होऊन जातं। तुम्ही एक फ्रँकी खाली ना दुसरी मागणार नाही, एवढी हे पोटभरीचं होऊन जातं। तर बघा मी आता ह्या 3 फ्रँकी करून घेतलेल्या आहेत। आता तो तवा आहे ना गरम झालेला आहे, त्यात तव्यावर बघा ह्या आपण छान अशा फ्राय करून घेणार आहोत। थोडंसं तेल आहे बघा त्याच्यावर, तुम्ही तेल, तूप, बटर, घी काही तुम्ही 1 चमचाभर तव्यावर आजूबाजूला सोडून त्याच्यावर तुम्ही छान अशा फ्रँकी तुम्ही फ्राय करू शकता। तर तुमच्याकडे नूडल्स तयार असतील तर तुम्ही नूडल्स फ्रँकी, पनीर असेल तर तुम्ही पनीर फ्रँकी, काहीही जे तयार असेल ना ते तसं तुम्ही कसं करून मुलांना वेगळ्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता मुलांना। आणि हे बघा असं छान अशी खरपूस करून घ्यायची मस्तपैकी भाजून, आणि ती खाताना पण एकदम भारी लागते। मस्तपैकी आपल्या फ्रँकी तयार झालेल्या आहेत। तुम्हाला कशी वाटली रेसिपी प्लीज मला कमेंट करून सांगा। आणि हो, इतपत माझी ही रेसिपी तुम्ही बघत असाल ना तर प्लीज लाईक करा। तुम्ही पण ही रेसिपी करून बघा, मुलांना अशी करून खाऊ घाला, मुलं पण एकदम खुश आणि तुम्ही पण खुश की मुलांनी खाल्ली म्हणून काहीतरी असं हे वेगळं। तर आता बघा मी ते काढून घेते प्लेटमध्ये फ्रँकी। आणि आता हे तुम्ही फ्रँकी ना आपल्याकडे बटर पेपर वगैरे असतात त्याच्यामध्ये पण तुम्ही असं हे रॅप करून तुम्ही ते मुलांना देऊ शकता, किंवा असं मधून कट करून तसं पण तुम्ही देऊ शकता मुलांना। तर आता बघा मी तुम्हाला दोन्ही प्रकार दाखवते आहे। आता मी हे बघा बटर पेपर कट करून घेतलेला आहे, तसं क्रॉसमध्ये आता आपण ते रॅप करून बघा छान असं सर्व करूया। आणि आता बाकीच्या 2 बघा मी तुम्हाला कट करून दाखवते, कारण एक बहिणीचा मुलगा आहे ना तो खूप नाटकी आहे, त्याला ही सेपरेटच पाहिजे म्हणून मी ती एक सेपरेट रॅप केलेली आहे बघा छान अशी पेपरमध्ये। आणि हे 2 ते छान असं कट करून आता हे 2 त्या मुलांना देते आणि बाकीचे आहे ते पण करून घेते।
तर बघा मस्त असं तुम्हाला मी छान असं आहे बघा सर्व केलेलं आहे. मुलं अशी आजूबाजूला फिरतात आहे. तर आता मी हे मस्त असं फ्रँकी केलेली आहे ती मुलांना देते. आणि तुम्ही पण ही रेसिपी करून बघा. तुम्हाला कशी वाटली मला सांगा कमेंट करून. अप्रतिम होते, चवीला तर मस्तच लागते ही. तर तुम्ही पण करून बघा आणि कशी वाटली मला सांगा कमेंट करून. थँक्यू.